नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ह्या ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे-एन-एम कोर्स 2025 संबंधीची संपूर्ण माहिती. जे-एन-एम म्हणजे काय? जे-एन-एममध्ये कुठकुठले डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट असते, फीस किती असते, सी लागणार आहे का? ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया जे-एन-एम म्हणजे काय? पात्रता काय लागते? लागणारी कागदपत्र, सी लागते का? फी स्ट्रक्चर, प्रवेश प्रक्रिया, कोर्स नंतरचे करियर हे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जे-एन-एम म्हणजे जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी. या कोर्सचा कालावधी हा 3 वर्ष असतो. या कोर्समध्ये तुम्हाला रुग्णसेवा, औषधोपचार, प्रॅक्टिकल ट्रेनिंग ही शिकवली जात असते. जे-एन-एम कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला पद रजिस्टर्ड नर्सचे हे मिळत असतं. पुढे आपण बघूया पात्रता म्हणजेच काय? एलिजिबिलिटी काय आहे जे-एन-एमसाठी? तर विद्यार्थी मित्रांनो, 12वी सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी हे असणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं किमान गुण 40% एस-सी, साठी सवलत आहे आणि सर्वसाधारणांसाठी 45% गुण हे 12वी मध्ये आवश्यक असतात. 12वी आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कुठलीही शाखा असली, तर हे विद्यार्थी प्रायव्हेट कॉलेजला जे-एन-एमसाठी ॲडमिशन घेऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट लक्षामध्ये ठेवण्यासारखी आहे, की ज्या विद्यार्थ्यांच्या आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कुठलीही शाखा असेल, असे विद्यार्थी हे प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकतात. राहिली गोष्ट गव्हर्नमेंट कॉलेजची, तर सी नियमानुसार हे जे-एन-एमला ॲडमिशन दिलं जात असतं. वयाची मर्यादा कमीत कमी 17 ते जास्तीत जास्त 35 वर्ष हे असतं. तर मुलं व मुली दोघांसाठी जे-एन-एम हा कोर्स केला जाऊ शकतो. विधवा व घटस्फोटित महिलांसाठी देखील जे-एन-एमसाठी ॲडमिशन हे दिले जात असते. पुढे आपण बघूया आवश्यक कागदपत्रे. कुठली कागदपत्रे हे ॲडमिशनसाठी लागत असतात. पहिलं आहे 10वी व 12वीचे मार्कशीट. दुसरं डोमिसाईल सर्टिफिकेट. तिसरं जातीचा दाखला. चौथं जात पडताळणी प्रमाणपत्र. 5वं उत्पन्नाचं प्रमाणपत्र. 6 आधार व पॅन कार्ड. 7 मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. 8 कॅरेक्टर सर्टिफिकेट. 9 पासपोर्ट साइज फोटो. जर तुम्हाला या डॉक्युमेंट्सपैकी कुठल्याही डॉक्युमेंट्सबद्दल काही डाउट असेल, काही विचारायचे असेल, तर स्क्रीनवरती तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. यावरती कॉल करून तुम्ही डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करून कुठलीही समस्या असल्यास, कागदपत्रांविषयी कुठलंही मार्गदर्शन हवं असल्यास तुम्ही मला विचारू शकता. सर्वात मोठा प्रश्न, सी लागते का? तर जर विद्यार्थी मित्रांनो सांगायला गेलो, तर सध्या सी लागत नाही. तर हे कोणत्या कॉलेजेससाठी? तर हे प्रायव्हेट कॉलेजला आहे. प्रायव्हेट कॉलेजला सध्या सी आवश्यकता नाही. पण जर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घेऊ इच्छिता, गव्हर्नमेंटला फॉर्म अप्लाय करायचा असेल, तर गव्हर्नमेंटसाठी तुम्हाला सी ही द्यावीच लागेल. सी ही कंपल्सरी असेल. त्यानुसार मेरिट लिस्ट जाहीर होईल व त्या आधारावर तुम्हाला प्रवेश मिळेल. तरी डी-एम-ए-आरच्या अपडेट्स पाहत राहा, ज्यामध्ये तुम्हाला कॅप थ्रू कसे-कसे रूल्स आहे, कुठले रूल्स आहेत ते कळत राहतील. पुढे आपण बघूया प्रवेश प्रक्रिया कशी राहते जे-एन-एमच्या ॲडमिशनसाठी. सर्वात पहिले तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करून त्यांचं व्हेरिफिकेशन करावं लागतं. नंतर मेरिट लिस्ट जाहीर होते. नंतर मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर तुम्ही कॉलेजचे ऑप्शन फिलिंग करतात. म्हणजेच काय, तुमच्या पसंतीचं कॉलेज, तुम्हाला हवं असलेलं कॉलेज ते तुम्ही फिल करत असतात. त्याच्यानंतर राउंड्स होतात, कॅप राउंड्स होतात. पहिला, दुसरा आणि तिसरा असतो तो म्हणजे स्पॉट राउंड. पहिला कॅप राउंड, दुसरा कॅप राउंड आणि तिसरा असतो तो स्पॉट राउंड. स्पॉट राउंड म्हणजेच काय, तर तुम्हाला डायरेक्ट कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं असतं. त्याला स्पॉट राउंड असं म्हटलं. कॉलेज अलॉट झाल्यानंतर तुम्हाला कॉलेजला प्रत्यक्ष जाऊन ॲडमिशन घ्यावं लागतं. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागतं. डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात व डायरेक्ट ॲडमिशन हे कॉलेजला जाऊन घ्यावं लागतं. नंतर 6वं म्हणजे काय, तुमचं ॲडमिशन कन्फर्मेशन. ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे का? किंवा तुमच्या कॉलेजला जर कॅप थ्रू नंबर लागला असेल, उदाहरणार्थ जर सांगायला गेलो, पहिला कॅप झाला, त्या पहिल्या कॅपमध्ये तुमचा नंबर एखाद्या विशिष्ट कॉलेजला लागला. पण ते कॉलेज काही कारणास्तव तुम्हाला आवडत नसेल व तुम्हाला दुसऱ्या कॅपसाठी परत ऑप्शन फिलिंग करायचे असेल किंवा फॉर्म फिलिंग करायचे असेल, तर तुम्हाला सेम प्रक्रिया फॉलो करावी लागेल. तुम्हाला प्रत्यक्ष कॉलेजला जावं लागेल. कॉलेजला जाऊन तुम्हाला ॲडमिशन कॅन्सल करावं लागेल. त्याच्यानंतर तिथून तुम्हाला ॲडमिशन कॅन्सल झाल्यानंतर तुम्ही सेकंड राउंडसाठी ऑप्शन फिल किंवा सेकंड राउंडसाठी एलिजिबल राहू शकता.
कोर्स नंतर करिअरचे ऑप्शन. आता समजा तुम्ही जी कोर्स कंप्लीट केला, की तुम्हाला कुठले करिअर ऑप्शन हे अवेलेबल असतात. पहिलं असतं ते म्हणजे सरकारी व खाजगी हॉस्पिटल्स. दुसरं ग्रामीण आरोग्य केंद्र. तिसरं एन-जी-ओ किंवा जे मिशन हॉस्पिटल असतात, जसं आरोग्यवर्धिनी केंद्र आहे. अशा मिशन हॉस्पिटलमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब हा लागत असतो. त्याच्यानंतर शेवटचं म्हणजे ते म्हणजे इंटरनॅशनल जॉब जसं UK, जर्मनी, दुबई या ठिकाणी देखील तुम्हाला जॉब करण्याची संधी ही नर्सिंगद्वारे उपलब्ध होत असते. महत्त्वाच्या सूचना: वेळेवर अर्ज करा, कागदपत्रे व्यवस्थित ठेवा, नोटिफिकेशनकडे लक्ष द्या, योग्य कॉलेज निवडा. जर तुम्हाला कॉलेजबद्दल मार्गदर्शन हवे असेल, तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून सर्व कॉलेजच्या बद्दल मार्गदर्शन माझ्याकडनं फ्री ऑफ कॉस्ट विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्र-मैत्रिणींना, चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्र नर्सिंग व तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जे काही मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये काही नवीन अपडेट आला किंवा काही बदल झाला, तर मी माझ्या चॅनलवरती तो अपडेट देत राहील. तर त्या अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलशी जुळून राहा. ओके, थँक